मुंब्रा परिसरातील खारफुटींवर सुरू असलेल्या बेकायदा माती भरावाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष, भूमाफियांना अभय देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. परवानगी नसताना मुंब्रा परिसरातील खारफुटींवर सुरू असलेल्या बेकायदा माती भरावाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालं असून भूमाफियांना अभय देणाऱ्यांवर कारवाई करा आणि संपूर्ण बेकायदा भराव तातडीनं हटवा, अशी मागणी सभागृहात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरसेविका मर्जिया पठाण यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. महापालिकेची कोणतीही परवानगी नसताना खारफुटीत मातीचा भराव सुरू राहतो. डंपरचे अखंड ये-जा होते, तरीही संबंधितांविरोधात गुन्हे दाखल होत नाहीत. मग भूमाफियांना नेमकं संरक्षण कोण देत आहे, असा थेट सवाल त्यांनी केला आहे. पवई आणि मुलुंड परिसरातून येणाऱ्या डंपरमधून मोठ्या प्रमाणावर माती टाकली जात असल्याचा आरोप करत त्यांनी या अवजड वाहनांमुळे रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचं निदर्शनास आणून दिले. केवळ पत्रव्यवहार करून प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करत अनधिकृत बांधकामे उभी राहिल्यानंतर ती तोडण्यापेक्षा भरावाच्याच टप्प्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनीही विसर्जन घाट परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे प्रशासनाचं लक्ष वेधत तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी केली. प्रशासनाकडून उत्तर देताना प्रभारी मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या चव्हाण यांनी संबंधित जागा खासगी मालकीची असून महसूल आणि वन विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. तर उपायुक्त मनीष जोशी यांनी डंपरमुळे रस्त्यांचं होणारं नुकसान, चिखल आणि घनकचरा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, तसंच स्वच्छता निरीक्षकांमार्फत परिसरावर नियमित देखरेख ठेवण्याचं आश्वासन दिलंय. पासून उपस्थित करायचं होतं, पण ठीक आहे. आता काल महासभेत माझा प्रश्न घेतला, मी खूप आभारी आहे की माझा प्रश्न घेतला काल. आणि कसं आहे की मुंब्रा दिवा बेल्ट जुवा पूलच्या मागे इल्लीगल डम्पिंग होत आहे असा माझा आरोप आहे. आणि हे जे लँड माफियाज आहे ना, बघा माझ्याकडे ना हे आहे आर्टिकल्स आहे की कसं त्या लोकांचं ना असंच पॅटर्न आहे. जिथे जिथे मँग्रोव्ज असतात ना, तिथे ते लोक पहिला भरणी करतात की म्हणजे मँग्रोव्ह शुड डाय, अँड देन आफ्टर फ्यू इयर्स तिथे इल्लीगल बांधकाम होऊन जातात. मग दिस इज द पॅटर्न ऑफ लँड माफियाज. तर मला असं आन्सर मिळालं होतं की सम पार्ट ऑफ इट इज नॉट अंडर TMC. ठीक आहे, वन विभागाचा विषय आहे, वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तर माझी मागणी होती की जर गुन्हा दाखल केला आहे तर मला जरा डिटेल्स द्या, गुन्हा दाखल केला आहे तर. आणि TMCने का गुन्हा दाखल नाही केला अंडर पॉल्युशन ॲक्ट? अंडर पॉल्युशन ॲक्ट TMCने गुन्हा दाखल का नाही केलाय? कारण पवईवरून मुलुंडवरून एवढी मोठी मोठी ट्रक्स येतात डेब्रिज घेऊन आणि काय सगळं मलबा घेऊन आमच्या शहरात येतात. ठाण्याची बाउंड्री, ठाण्याची हद्दी आहे ना, मुंब्रा दिवा पण ठाण्याची हद्दीत आहे ना, ते जे जागा आहे ते ठाण्याची हद्दीत आहे. आपल्या शहरात कुठून कुठून एवढी मोठी मोठी ट्रक्स येतात. आणि मुंब्रा शहराचा जे करोडो रुपयाचा रस्ता आहे, ठाणे महानगरपालिकेचा रस्ता आहे ना, तो